महाराष्ट्रात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपण व्होकॅब्युलरी या घटकावरती आधारित हे जे सरावची जी सिरीज चालवतोय त्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये अँटोनिम्स पाहणार आहोत. ठीक आहे. अँटोनिम्स पाहताना आपण जे काही चारही पर्याय आहेत त्या सर्वांचं अर्थ पाहून नंतर आपण त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत आणि नंतर आपण ठरवूया की या चारही पर्यायांपैकी जे अचूक उत्तर आहे ते कोणतं असणार आहे. तर तुमच्या समोर आहे मित्रांनो, या ठिकाणी अँटोनिम्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इन महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय. हा पहिला प्रश्न आपण घेतोय. तर पहा, पहिला प्रश्न कोणता आहे? द इम्पल्सिव्ह डिसिजन लेड टू अनएक्सपेक्टेड कॉन्सिक्वेन्सेस. या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच वेळा IBPS किंवा TCS या प्रकारे प्रश्न टाकत असतात. म्हणजे कसं, वाक्यामध्ये एखादा शब्द अंडरलाईन करून दिलेला असतो, एक वाक्य दिलेलं असतं आणि त्यामध्ये एक अंडरलाईन करून शब्द दिलेला असतो. ज्या ठिकाणी याप्रमाणे इम्पल्सिव्ह दिलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे शब्द अंडरलाईन करून दिले जातात आणि त्या शब्दासाठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला एक अचूक किंवा ॲप्रोप्रिएट आपण त्याला म्हणूया असं उत्तर शोधायचं असतं. ठीक आहे. तर आपल्यासमोर आता प्रश्न आहे, प्रश्नामध्ये अंडरलाईन केलेला शब्दसुद्धा आहे इम्पल्सिव्ह. आता आपण काय करूया, पर्यायांकडे जाऊया. पर्याय पहा तुमच्या समोर आहेत. पहिला पर्याय आहे रॅशनल, थॉटफुल, प्लॅन आणि कॅल्क्युलेटेड. हे 4 पर्याय आहेत. परंतु आपल्याला हा जो शब्द आहे या शब्दासाठी अचूक जर उत्तर शोधायचं असेल तर सुरुवातीला इम्पल्सिव्ह या शब्दासाठी आपल्याला अर्थ शोधणं गरजेचं आहे किंवा तो अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर इम्पल्सिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो? तर इम्पल्सिव्ह या शब्दाचा अर्थ लहरी असा होतो. अर्थ काय होणार? लहरी असा अर्थ इम्पल्सिव्ह या शब्दाचा होतो. आता आपण जाऊया पर्यायांकडे. पर्यायांमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांसाठी आपण अर्थ पाहूया. पहिला शब्द आहे रॅशनल. रॅशनल म्हणजे काय? तर समजूतदार. रॅशनल म्हणजे समजूतदार. दुसरा आहे थॉटफुल. थॉटफुल म्हणजे विचारपूर्वक. तिसरा प्लॅन. प्लॅन म्हणजे आयोजित. आणि चौथा आहे कॅल्क्युलेटेड. कॅल्क्युलेटेड म्हणजे काय? तर गणलेले किंवा विचारपूर्वक. कॅल्क्युलेटेड म्हणजे गणलेले किंवा विचारपूर्वक. तर आपण पाहिलं इम्पल्सिव्ह म्हणजे लहरी आणि त्यानंतर बाकीचे जे पर्याय आहेत त्या सर्वांचे आपण अर्थ पाहून घेतलेले आहेत. तर तुम्ही ठरवू शकता आता इम्पल्सिव्ह या शब्दाचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे. या ठिकाणी हा पहा शब्द इम्पल्सिव्ह किंवा लहरी आहे. तर जो चौथा ऑप्शन आहे कॅल्क्युलेटेड. कॅल्क्युलेटेडचा अर्थ गणलेले असा सुद्धा होतो आणि विचारपूर्वक असा सुद्धा होतो. म्हणजे एखादा व्यक्ती आहे जो लहरी आहे आणि एखादा व्यक्ती जो आहे तो अतिशय विचारपूर्वक व्यवस्थित काउंटिंग करून त्याचे निर्णय घेत असेल. तर या ठिकाणी आपल्याला इम्पल्सिव्ह या शब्दाचा जो ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड हा कॅल्क्युलेटेड हा दिसत आहे. तर या ठिकाणी पहा, हा जो चौथा पर्याय आहे कॅल्क्युलेटेड हा शब्द इम्पल्सिव्ह या शब्दासाठी अचूक किंवा ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे. चला पुढच्या शब्दाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. यामध्ये वाक्य दिलेलं आहे ही ऑफर्ड अ कॅन्डिड रिस्पॉन्स अर्निंग रिस्पेक्ट फॉर हिज ऑनेस्टी. ठीक आहे. आणि या वाक्यामध्ये आपल्याला अंडरलाईन करून शब्द दिलेला आहे कॅन्डिड. शब्द आहे कॅन्डिड. आता पाहूया ऑप्शन्स. इव्हॅसिव्ह, डिसिप्टिव्ह, मिसलिडिंग आणि इनसिन्सिअर हे 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे. इव्हॅसिव्ह, डिसिप्टिव्ह, मिसलिडिंग आणि इनसिन्सिअर. आता पाहूया कॅन्डिड म्हणजे काय? तर कॅन्डिड म्हणजे स्पष्ट किंवा प्रांजळ. कॅन्डिड म्हणजे स्पष्ट किंवा प्रांजळ. ऑप्शन्सकडे जाऊया. इव्हॅसिव्ह म्हणजे उडवाउडवीचे, डिसिप्टिव्ह म्हणजे भ्रामक, मिसलिडिंग म्हणजे भ्रामक आणि इनसिन्सिअर म्हणजे काय? तर लबाड. इनसिन्सिअर म्हणजे काय? लबाड. ठीक आहे. तर आता आपण पाहिले कॅन्डिड म्हणजे प्रांजळ आणि मग त्याचा अपोजिट वर्ड कोणता असणार? तर त्याचा अपोजिट वर्ड असणार आहे इव्हॅसिव्ह. इव्हॅसिव्ह म्हणजे उडवाउडवीचे, स्पष्ट बोलणे आणि उडवाउडवीची उत्तरे देणं. हे कसे एकमेकाचे अपोजिट वर्ड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. वाक्य दिलेलं आहे द फ्रिवेंट सपोर्टर रॅलीड द क्राऊड विथ पॅशनेट स्पीचेस. ठीक आहे. जाऊया आता ऑप्शनकडे. पहिला ऑप्शन आहे ॲपॅथॅटिक, दुसरा आहे इंडिफरंट, तिसरा ल्यूकवॉर्म आणि चौथा आहे अनएन्थुझियास्टिक. चौथा आहे अनएन्थुझियास्टिक. फर्वेंट म्हणजे काय? तर फर्वेंट म्हणजे उत्साही. फर्वेंट म्हणजे काय? उत्साही. पहिला ऑप्शन ॲपॅथॅटिक म्हणजे निरुत्साही, दुसरा आहे इंडिफरंट म्हणजे वाईट, ल्यूकवॉर्म म्हणजे उबदार आणि अनएन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही नसलेला. असा एखादा व्यक्ती ज्यामध्ये बिलकुलही उत्साह उरलेला नाही असा. ठीक आहे. तर मग कोणता असणार आहे अपोजिट वर्ड?
तर उत्साहीचा अपोजिट वर्ड असणार आहे ॲपॅथेटिक म्हणजे निरुत्साही. जरी अनएन्थुजियास्टिक या शब्दाचा अर्थ जरी उत्साही नसलेला असा असला तरी ॲपॅथेटिक हा जो शब्द आहे हा ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड या ठिकाणी फर्वेंटसाठी असणार आहे. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न चौथा. वाक्य दिलेलं आहे, द सायंटिस्ट प्रेझेंटेड अ प्रोफाउंड थेअरी चॅलेंजिंग एक्झिस्टिंग बिलीफ्स. ठीक आहे, प्रोफाउंड हा जो शब्द आहे हा अंडरलाईन केलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी IBPS आणि TCS आता बऱ्याच वेळा फक्त शब्द न देता तो शब्द वाक्यामध्ये टाकून देतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणून या क्लासमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण सर्वचे सर्व प्रश्न वाक्यात जे शब्द टाकून दिलेले आहेत त्याप्रमाणेच कलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, तर प्रोफाउंड या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे. आता पाहूया ऑप्शन्स. पहिला ऑप्शन आहे ट्रिवियल, दुसरा आहे सुपरफिशियल, इनसिग्निफिकंट आणि शॅलो. ठीक आहे, तर आपण प्रोफाउंडचा अर्थ पाहतोय. प्रोफाउंडचा अर्थ होतो गंभीर किंवा गूढ. प्रोफाउंड म्हणजे काय? गंभीर किंवा गूढ. आता पहिला ऑप्शन पहा, ट्रिवियल म्हणजे तुच्छ. ट्रिवियल म्हणजे काय? तुच्छ. त्यानंतर आहे सुपरफिशियल. सुपरफिशियल म्हणजे उथळ किंवा जुजबी. उथळ किंवा जुजबी. इनसिग्निफिकंट. इनसिग्निफिकंट म्हणजे नगण्य, ज्याची किंमत काहीही नाही असा नगण्य. त्यानंतर आहे शॅलो. शॅलो म्हणजे उथळ. शॅलो म्हणजे उथळ. आपण अर्थ पाहिला, प्रोफाउंड म्हणजे गंभीर आणि गूढ, आणि बाकीचे सर्व पर्यायांचे अर्थ सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर प्रोफाउंडचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे? प्रोफाउंडचा अपोजिट वर्ड असणार आहे ऑप्शन नंबर बी, सुपरफिशियल, उथळ किंवा जुजबी. एखादी गोष्ट गंभीर असणे, गूढ असणे, किंवा ती गोष्ट उथळ किंवा जुजबी म्हणजेच वरवर असणे. ठीक आहे, मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, सुपरफिशियल. पाचवा प्रश्न पहा, द ऑस्टिर लीडर लिव्ड अ सिंपल लाईफ सेटिंग अन एक्झाम्पल फॉर अदर्स. आता पुढच्या आपण ऑप्शनकडे जाऊया. ऑप्शन पहा, इंडल्जंट, एक्स्ट्राव्हॅजंट, त्यानंतर लक्झरियस आणि लॅविश. ठीक आहे, तर आता आपण पाहूया ऑस्टरचा अर्थ. ऑस्टिर म्हणजे काय? तर ऑस्टिर म्हणजे साधा. ऑस्टिर म्हणजे काय? साधा. पुढे इंडल्जंट म्हणजे लहरी किंवा भोगी. लहरी किंवा भोगी. एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे फालतू खर्च करणारा. फालतू खर्च करणारा, निरर्थक खर्च करणारा. त्यानंतर आहे लक्झरियस. लक्झरियस म्हणजे आरामदायी, आरामदायी आयुष्य जगणारा. लॅविश. लॅविश म्हणजे भव्य. लॅविश म्हणजे भव्य. तर ऑस्टिर म्हणजे साधा, आणि सर्व पर्यायांचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. तर आता पाहूया उत्तर काय असणार आहे ते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इंडल्जंट. इंडल्जंट म्हणजे लहरी किंवा भोगी. असा व्यक्ती जो अतिशय साधा आहे, ऑस्टिर आहे, आणि असा व्यक्ती जो लहरी आहे, भोगी आहे, उपभोग घेणारा, असा तो व्यक्ती असणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6, द चाइल्ड्स इनोसेंट क्वेश्चन रिव्हील्ड अ डीपर ट्रूथ. द चाइल्ड्स इनोसेंट क्वेश्चन रिव्हील्ड अ डीपर ट्रूथ. पाहूया ऑप्शन. ठीक आहे, या ठिकाणी आपल्यासमोर ऑप्शन दिलेले आहे सोफिस्टिकेटेड, कनिंग, मॅनिप्युलेटिव्ह आणि एक्सपिरियन्स्ड. आता पाहूया इनोसेंट म्हणजे काय. तर इनोसेंट म्हणजे निरागस. कसा चाइल्ड आहे, कसं बालक आहे, तर निरागस असं बालक आहे. आता पाहूया ऑप्शन. सोफिस्टिकेटेड म्हणजे विकसित किंवा अत्यंत असे कृत्रिम. विकसित किंवा अत्यंत कृत्रिम. त्यानंतर आहे कनिंग. कनिंग म्हणजे चतुर किंवा लबाड. मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे कपटयुक्त. मॅनिप्युलेटिव्ह कपटयुक्त. आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी. ठीक आहे, सर्वांचे अर्थ माहीत झाले. निरागसचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे मग? तर निरागसचा अपोजिट वर्ड असणार आहे सोफिस्टिकेटेड म्हणजे अत्यंत असे कृत्रिम. लहान बालक कसं असतं? इनोसेंट असतं, निरागस असतं, अतिशय नॅचरल अशा पद्धतीचं त्याचं वागणं किंवा स्वभाव असतो. तर त्याच्या अपोजिट काय असणार आहे? अत्यंत कृत्रिम वागणं, किंवा असा व्यक्ती जो अत्यंत कृत्रिम आहे. ठीक आहे, चला पुढे. 7वा प्रश्न, द फ्रॅगाइल वेस रिक्वायर्ड केअरफुल हँडलिंग टू अवॉइड ब्रेकेज. ऑप्शन्स पाहूया. स्टडी, स्ट्रॉंग, ड्युरेबल, अनब्रेकेबल. आता फ्रॅगाइल म्हणजे काय? तर फ्रॅगाइल म्हणजे नाजूक. फ्रॅगाइल म्हणजे काय? नाजूक. पहिला ऑप्शन स्टडी. स्टडी म्हणजे भक्कम. स्ट्रॉंग म्हणजे बलवान. ड्युरेबल म्हणजे टिकाऊ. आणि अनब्रेकेबल म्हणजे न फुटणारा. फ्रॅगाइल म्हणजे नाजूक, आणि मग नाजूकचा अपोजिट वर्ड कोणता असणार? तर भक्कम. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 स्टडी.
पुढचा प्रश्न, द व्हॉलेटाईल स्टॉक मार्केट एक्सपिरियन्स सडन अँड अनप्रेडिक्टेबल चेंजेस. ठीक आहे, आता ऑप्शन जाऊया. पहिला ऑप्शन स्टेबल, स्टडी, प्रेडिक्टेबल आणि रिलायबल. आता व्हॉलेटाईल म्हणजे काय? व्हॉलेटाईल म्हणजे लहरी किंवा क्षणभर, एका ठिकाणावर न थांबणारे, लहरी किंवा क्षणभंगूर. ऑप्शन नंबर 1 स्टेबल. स्टेबल म्हणजे स्थिर, स्टडी म्हणजे स्थिर, प्रेडिक्टेबल म्हणजे पूर्वकथनीय आणि रिलायबल म्हणजे विश्वसनीय. तर व्हॉलेटाईल म्हणजे लहरी आणि क्षणभंगूर आणि स्टेडी म्हणजे स्थिर म्हणजे एका जागेवरती थांबणारे. आता या ठिकाणी स्टेबलचा सुद्धा अर्थ स्थिर होतो, तरी पण व्हॉलेटाईल या ठिकाणी ही जे वाक्य आहे हे स्टॉक मार्केट संबंधित आहे. ठीक आहे, आणि स्टॉक मार्केट संबंधित जो शब्द वापरलेला आहे व्हॉलेटाईल, यासाठी जो ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे तो असणार आहे स्टडी. स्टडी म्हणजे स्थिर. 9वा प्रश्न, ही ऑफर्ड अ कॉन्सिलेटरी गेस्चर होपिंग टू रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, आता ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे प्रोव्होकेटिव्ह, ॲग्रेसिव्ह, होस्टाईल आणि अँटागॉनिस्टिक. ठीक आहे, आता कॉन्सिलेटरी म्हणजे सलोख्याचा, कॉन्सिलेटरी म्हणजे सलोख्याचा, प्रोव्होकेटिव्ह म्हणजे चिथावणी, ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक, होस्टाईल म्हणजे शत्रुतुल्य आणि अँटागॉनिस्टिक म्हणजे विरोधक. आता कॉन्सिलेटरी म्हणजे आपण पाहिले सलोख्याचा, तर त्याचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे ऑप्शनमधून? तर तो असणार आहे प्रोव्होकेटिव्ह म्हणजे चिथावणी, संबंध सलोख्याचे ठेवणे आणि एकमेकाला चिथावणी देऊन संबंध बिघडवणे. या ठिकाणी हे आहेत एकमेकाचे अपोजिट वर्ड. पुढचा प्रश्न पाहूया. द ट्रान्झिएंट ब्युटी ऑफ द फ्लॉवर रिमाइंडेड हिम ऑफ लाईफ्स इम्पेरमेनियन्स. ठीक आहे, असं वाक्य आहे. ऑप्शन्स आहेत परमनंट, एन्ड्युरिंग, लास्टिंग आणि एटर्नल. ठीक आहे, आता ट्रान्झिएंट म्हणजे काय? ट्रान्झिएंट म्हणजे तात्पुरता किंवा क्षणभंगूर. ट्रान्झिएंट म्हणजे तात्पुरते किंवा क्षणभंगूर. परमनंट म्हणजे कायम, एन्ड्युरिंग म्हणजे टिकाऊ, लास्टिंग म्हणजे दीर्घकाळ टिकणारा आणि एटर्नल म्हणजे शाश्वत. आपण पाहिले ट्रान्झिएंट म्हणजे तात्पुरतं किंवा क्षणभंगूर म्हणजे न टिकणारे, आणि त्याचा अपोजिट वर्ड कोणता असणार आहे मग? एटर्नल म्हणजे शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. ठीक आहे, शाश्वत म्हणजे काय? तर नेहमी टिकणारे, नेहमी राहणारे. हे आहेत एकमेकाचे ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड्स. 11वा प्रश्न आहे. द ग्रेगरियस सोशल बटरफ्लाय थ्राइव्ड इन लार्ज गॅदरिंग्स. ठीक आहे, ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन इंट्रोवर्टेड, रिक्लुसिव्ह, सॉलिटरी आणि रिझर्व्ड. ग्रेगरियस म्हणजे काय? ग्रेगरियस म्हणजे संगतीप्रिय, असा व्यक्ती ज्याला संगती अतिशय प्रिय आहे, मिळून राहणारा, मिसळून राहणारा असा व्यक्ती, त्याला ग्रेगरियस असं म्हटलं जातं. पहिला ऑप्शन आहे इंट्रोवर्टेड. इंट्रोवर्टेड म्हणजे अंतर्मुख. रिक्लुसिव्ह म्हणजे एकाकी. त्यानंतर आहे सॉलिटरी म्हणजे एकटा राहणारा व्यक्ती. आणि रिझर्व्ड म्हणजे संकोची. तर ग्रेगरियस म्हणजे संगतीप्रिय आणि रिक्लुसिव्ह म्हणजे एकाकी. संगतीप्रिय व्यक्ती आणि एकाकी राहणारा व्यक्ती, एकमेकाचे अपोजिट वर्ड. द एनिग्मॅटिक पेंटिंग स्पार्क्ड क्युरियोसिटी अँड डायव्हर्स इंटरप्रिटेशन्स. हे वाक्य आहे. आता ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे ऑब्वियस, स्ट्रेट फॉरवर्ड, सेल्फ एक्सप्लेनेटरी आणि ट्रान्सपरंट. ठीक आहे, आता एनिग्मॅटिक म्हणजे काय? तर एनिग्मॅटिकचा अर्थ होतो गूढ. एनिग्मॅटिक म्हणजे गूढ. ऑब्वियस म्हणजे स्पष्ट किंवा उघड. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय? तर सरळ. आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणजे काय? तर स्पष्टीकरणाची गरज नसलेला, ज्या गोष्टीला स्पष्टीकरणाची गरज नाही अशी गोष्ट किंवा व्यक्ती. ट्रान्सपॅरंट म्हणजे पारदर्शी किंवा पारदर्शक. या ठिकाणी एनिग्मॅटिक म्हणजे गूढ आणि ऑब्वियस म्हणजे स्पष्ट किंवा उघड. अशी गोष्ट जी गूढ आहे आणि अशी गोष्ट जी अतिशय स्पष्ट आहे, उघड आहे, सगळ्यांच्या समोर आहे, तिला ऑब्वियस असं म्हटलं जातं. एनिग्मॅटिकचा अपोजिट मग कोणता झाला? ऑप्शन नंबर ए, ऑब्वियस. 13वा प्रश्न आहे. द इलोक्वेंट स्पीकर कॅपिटेटिव्ह द ऑडियन्स विथ देअर वर्ड्स. ठीक आहे, ऑप्शन आहेत इनआर्टिक्युलेट, इनकोहेरेंट, स्टॅमरिंग आणि मम्बलिंग. इलोक्वेंट म्हणजे काय ते पाहूया. इलोक्वेंट म्हणजे प्रभावी किंवा अतिशय वक्तृत्वपूर्ण.
ऑप्शन पाहूया. इनआर्टिक्युलेट. इनआर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट बोलू न शकणारा, असा व्यक्ती. जो स्पष्ट बोलू शकत नाही तो. इनकोहेरेंट म्हणजे विसंगत. इनकोहेरेंट विसंगत. स्टॅमरिंग म्हणजे तोतरे बोलणारा. स्टॅमरिंग म्हणजे तोतरे बोलणारा. आणि मम्बलिंग म्हणजे गुणगुणणारा. नाकातल्या नाकात गुणगुणणारा त्याला म्हणतात मम्बलिंग. आता या ठिकाणी इलोक्वेंट म्हणजे प्रभावी वक्तृत्वपूर्ण. प्रभावी किंवा वक्तृत्वपूर्ण. मग त्याचा अपोजिट कोणता असणार? इनआर्टिक्युलेट म्हणजे स्पष्ट बोलू न शकणारा असा व्यक्ती. असा व्यक्ती जो अतिशय प्रभावी बोलतोय, वक्तृत्वपूर्ण बोलतोय, आणि असा व्यक्ती जो स्पष्ट बोलू शकत नाही असा व्यक्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. द ऑस्टीर रूम लॅक्ड एनी अननेसेसरी डेकोरेशन्स. ऑप्शन्स आहेत ऑप्युलेंट, लॅविश, ऑर्नेट आणि एक्स्ट्राव्हॅजंट. ठीक आहे. ऑस्टीर म्हणजे काय? ऑस्टीर म्हणजे साधा. ऑस्टीर म्हणजे साधा. ऑप्युलेंट म्हणजे श्रीमंत किंवा विपुल. लॅविश म्हणजे भव्य. ऑर्नेट म्हणजे सुशोभित. आणि एक्स्ट्राव्हॅजंट म्हणजे फालतू खर्चिक, फालतू खर्च करणारा व्यक्ती. तर या ठिकाणी आपण पाहिलं ऑस्टीर म्हणजे साधा आणि ऑप्युलेंट म्हणजे श्रीमंत किंवा विपुल. ज्याच्याकडे ज्याची लाईफस्टाईल किंवा अशी गोष्ट जी साधी आहे, तर अशी गोष्ट ज्या ठिकाणी अतिशय श्रीमंती दिसते, विपुलता दिसते, अशी गोष्ट. ठीक आहे. प्रश्न 15. द ल्युसिड एक्सप्लेनेशन क्लिअर्ड अप एनी कन्फ्युजन अबाउट द कॉन्सेप्ट. ल्युसिड या ठिकाणी शब्द दिलेला आहे. ऑप्शन पाहूया. ॲम्बिग्युअस, ऑब्स्क्युअर, क्रिप्टिक आणि एनिग्मॅटिक. ल्युसिड म्हणजे स्पष्ट. ल्युसिडचा अर्थ काय? स्पष्ट. ॲम्बिगियस म्हणजे संदिग्ध. ॲम्बिगियस संदिग्ध. ऑब्स्क्युअर म्हणजे गूढ किंवा अस्पष्ट. गूढ किंवा अस्पष्ट. क्रिप्टिक म्हणजे गुप्त. आणि एनिग्मॅटिक म्हणजे सुद्धा काय? तर गूढ. या ठिकाणी आपण पाहिलं ल्युसिड म्हणजे स्पष्ट आणि ऑब्स्क्युअर म्हणजे गूढ किंवा अस्पष्ट. ल्युसिडचा ॲप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे ऑब्स्क्युअर. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 16. द मीगर सॅलरी बेअरली कवर्ड हिज बेसिक नीड्स. द मीगर सॅलरी बेअरली कवर्ड हिज बेसिक नीड्स. या ठिकाणी मीगर शब्द दिलेला आहे. मीगर. ऑप्शन पाहूया. ॲम्पल, अबंडंट, सफिशियंट आणि एक्सेसिव्ह. आता मीगर म्हणजे काय बरं? तर मीगर म्हणजे अत्यल्प. कशी सॅलरी आहे त्याची? मीगर आहे, अत्यल्प आहे. ऑप्शन नंबर ए ॲम्पल. ॲम्पल म्हणजे पुष्कळ. ॲबंडंट म्हणजे फार मोठ्या प्रमाणात. सफिशियंट म्हणजे पुरेसा. आणि एक्सेसिव्ह म्हणजे अतिरिक्त. एक्सेसिव्ह म्हणजे काय? अतिरिक्त. या ठिकाणी मीगर म्हणजे अत्यल्प आणि ॲम्पल म्हणजे पुष्कळ. मीगर म्हणजे अत्यल्प आणि ॲम्पल म्हणजे पुष्कळ. एकमेकाचे अपोजिट वर्ड. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. डिलॅपिडेटेड बिल्डिंग शोड साइन्स ऑफ निग्लेक्ट अँड विअर अँड टियर. ठीक आहे. डिलॅपिडेटेड हा शब्द आहे. ऑप्शन्स आहेत प्रिस्टीन, वेल मेंटेन, इमॅक्युलेट आणि स्पॉटलेस. ठीक आहे. तर डिलॅपिडेटेड म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो जीर्ण, जुनी बिल्डिंग किंवा अतिशय जीर्ण अशी झालेली बिल्डिंग. प्रिस्टीन म्हणजे मूळचा. वेल मेंटेन्ड म्हणजे चांगले राखलेले. इमॅक्युलेट म्हणजे निष्कलंक. आणि स्पॉटलेस म्हणजे अतिशय स्वच्छ. या ठिकाणी डिलॅपिडेटेड म्हणजे जीर्ण आणि प्रिस्टीन म्हणजे मूळचा, म्हणजे जसा होता तसा. अशी बिल्डिंग जी अतिशय जीर्ण झाली आणि अशी बिल्डिंग जी प्रिस्टीन आहे, जशी मूळ होती किंवा सुरुवातीला होती तशीच अजूनही टिकून आहे, असा त्याचा या ठिकाणी अर्थ घेतलेला आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. यामध्ये प्रश्न आहे द ऑडॅसियस प्लॅन रिक्वायर्ड करेज अँड विलिंगनेस टू टेक रिस्क. ठीक आहे. ऑप्शन्सकडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे कॉशियस, कन्झर्वेटिव्ह, प्रुडंट आणि कॅल्क्युलेटेड. ऑडॅसियस म्हणजे काय? तर ऑडॅसियस म्हणजे बिनधास्त. ऑडॅसियस बिनधास्त. पहिला ऑप्शन कॉशियस म्हणजे सावध. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे पुराणमतवादी, जुन्या मताचा किंवा जुन्या विचाराचा. प्रुडंट म्हणजे समजूतदार. आणि कॅल्क्युलेटेड म्हणजे गणलेले, मोजलेले किंवा विचार करून. बिनधास्त असा अर्थ आहे ऑडॅसियसचा. ऑडॅसियस म्हणजे बिनधास्त आणि या ठिकाणी कॉशियस म्हणजे सावध. या ठिकाणी सावध आहे आणि या ठिकाणी अजिबात सावधपणा नाही आहे, म्हणजे बिलकुल बिनधास्त या ठिकाणी तो व्यक्ती आहे. ठीक आहे. ऑडॅसियसचा अपोजिट कॉशियस. ठीक आहे.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 19. द एव्हॅसिव्ह पॉलिटिशियन अवॉइडेड अँसरिंग द जर्नलिस्ट क्वेश्चन्स. ठीक आहे, एव्हॅसिव्ह. ऑप्शन्स पहा, फॉर्थकमिंग, कॅन्डिड, ट्रान्सपेरंट आणि डिरेक्ट. एव्हॅसिव्ह म्हणजे काय, उडवाउडवीचे. असा पॉलिटिशियन जो उडवाउडवीची उत्तरं देतो, एव्हॅसिव्ह. ठीक आहे. फॉर्थकमिंग म्हणजे आगामी, कॅन्डिड म्हणजे स्पष्ट, ट्रान्सपॅरंट म्हणजे पारदर्शी आणि डिरेक्ट म्हणजे काय तर सडेतोड. या ठिकाणी इव्हॅसिव्ह म्हणजे उडवाउडवीची उत्तरं आणि कॅन्डिड म्हणजे स्पष्ट उत्तरं. असा पॉलिटिशियन जो उडवाउडवीची उत्तरं देतोय आणि असा व्यक्ती किंवा असा पॉलिटिशियन जो कॅन्डिड आहे, स्पष्ट प्रांजळपणे उत्तरं देतोय. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 क्रमांकाचा आहे. द ट्रान्झिएंट फॅशन ट्रेंड क्विकली फेडेड फ्रॉम पॉप्युलॅरिटी. ठीक आहे. ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन आहे एन्ड्युरिंग, टाइमलेस, क्लासिक आणि परमनंट. ट्रान्झिएंट म्हणजे काय, तर ट्रान्झिएंट म्हणजे क्षणभंगूर, न टिकणारे. एन्ड्युरिंग म्हणजे टिकाऊ, टाइमलेस म्हणजे शाश्वत, क्लासिक म्हणजे उत्कृष्ट आणि परमनंट म्हणजे कायम. या ठिकाणी ट्रान्झिएंट म्हणजे क्षणभंगूर आणि टाइमलेस म्हणजे शाश्वत म्हणजेच नेहमी टिकणारे. या ठिकाणी मित्रांनो असेच प्रकारचे व्हिडिओ व्होकॅब्युलरीशी रिलेटेड, अपोजिट वर्ड्स, सिनोनिम्स, प्रोव्हर्ब्स या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात. बाकीच्या बऱ्याचशा ज्या प्लेलिस्ट आहेत त्या आपल्या चॅनलवरती बनवलेल्या आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता. अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहे तुमच्या प्रत्येक परीक्षेसाठी, ज्या परीक्षा फ्युचरमध्ये महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणार आहेत. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.